या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेलं श्री सिद्धेश्वर कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन यंदा 25 डिसेंबर पासून होम मैदानावर भरणार आहे. याचं भूमिपूजन श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे भीमाशंकर पटणे यांच्या हस्ते करण्यात आलं. ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख आकर्षण आणि शेतकरी व औद्योगिक विकासासाठी मार्गदर्शक पर्वणी आणि वरदान ठरलेले राज्यस्तरीय श्री सिद्धेश्वर कृषी व औद्योगिक प्रदर्शन यंदा 25 डिसेंबर पासून होम मैदानावर भरणार आहे. या होम मैदानाचं भूमिपूजन सोमवारी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे भीमाशंकर पटणे यांच्या हस्ते करण्यात येऊन हातोडा मारण्यात आला. शिवाराव मारुतामसी आसी मारुता मारुता मोदर ओम योगाम अपांकारा दारा बिंदे बिंदे रमयता रमयता मरुता मरुतस्वेनो वेनो आहिरम महाराज की एका भक्तलिंगा बोला सिद्धेश्वर महाराज की जय. हर शिवयोगी सिद्धरामेश्वर. सालाबादाप्रमाणे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेच्या आधी पंचकट्ट्याची विधिवत पूजा करण्यात येते. सोमवारी ही पूजा सकाळी करण्यात आली. होम मैदानावर आणि पंचकट्ट्यावर दुकानं थाटण्यात येतात. यासाठी इथं कार्यालय उभारण्यात येतं. यावर्षी सालाबादाप्रमाणे श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेचे तसंच कृषी प्रदर्शन मोठ्या प्रमाणात उभारणार असल्याची माहिती यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडाद यांनी दिली. ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या जानेवारी 2026च्या महायात्रेसाठी आज या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे परंपरेप्रमाणे पंचकट्ट्याची पूजा 15 डिसेंबरला करून होम मैदान आणि या भागामध्ये जे काही दुकानं येतात त्या दुकानाच्या साठी म्हणून जे पंचकट्ट्याचं ऑफिस या ठिकाणी यात्रेच्या निमित्तानं आज सर्व माझे सहकारी उपाध्यक्ष सर्व विश्वस्त यांच्या हस्ते या पंचकमिटीच्या कार्यालयाचं पूजन करून उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आजपासून या ठिकाणी सर्व दुकानं देण्याची सुरुवात होईल. होम मैदानावरही त्या ठिकाणी शेती प्रदर्शनाच्या मंडपाचं पूजन होऊन त्याची मंडपाची सुरुवात आज या ठिकाणी होते. अशा पद्धतीनं 25 ते 30 तारखेच्या दरम्यान कृषी प्रदर्शनाचं मोठ्या प्रमाणात आयोजन आपण गेली 7-8 वर्ष करतोय. तर ते त्या ठिकाणी यावर्षी एक वैशिष्ट्यपूर्ण असं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी होतंय. आज पंचकट्ट्याची पूजा करून या भागामध्ये लोकांना मनोरंजनासाठी त्याचबरोबर त्यांना लागणाऱ्या विविध अशा वस्तूच्या खरेदीसाठी आणि यात्रेचा उत्साह आनंदित अशा स्वरूपामध्ये घेण्याच्या आनंद उपभोगण्यासाठी या ठिकाणी जटायात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात आपण दरवर्षीप्रमाणे भरणार आहोत. त्याची आज सुरुवात होते. मला विश्वास आहे, मला श्रद्धा आहे की सिद्धरामेश्वराच्या कृपेने ही यात्रा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संपन्न होईल. यावेळी सोमशंकर देशमुख, यात्रा कमिटीचे चेअरमन महादेव चाकोते, डॉक्टर राजेंद्र घुली, काशीनाथ डोले, सुरेश मेहत्रे, विश्वनाथ लब्बा, सिद्धेश्वर बामणी, मल्लीनाथ मसरे, रतन रिक्के, पशुपतीनाथ माशाळ आदींची उपस्थिती होती.